माझी कुटी चालू झाली ती मला मायंदाळा आनंद झाला बघा. कुटी नव्हती ती माझा हातपाय मोडल्यावानी झालतं. आता जरा चालू झाली कुटी का मी जरा 4-5 येडं खाल्लं घेतले तर तळ्या कोण इकडं इकडून तळ्याकडे इकडून तळ्याकडं. आता म्हणलं लय दिवस झालं गाडी हातात नाही. उद्या दळाय जायचं म्हणलं, आज दळण नीट केलंय, उद्या दळाय जायचं म्हणलं तर परफेक्ट याय पाहिजे ना. दमादमानच जायचं आपण, पण तेवढं तरी जमाय पाहिजे की. म्हणून शना जरा घेतल्या इथं यारजऱ्या घातल्या. आपण आता गाडी लॉक करून चावी आणून ठेवली घरात. पुन्हा उद्या अजून माझ्या गाडीला दुसऱ्या काय तर खोड्या करायला नको. त्या चावी लपवून ठेवतेली, गाडी नीट केली म्हणली का अशी करणार आहे ती. म्हणलं आता चावी घरात ठेवावी. गाडी तिकडे नेऊन लावली आड बघलेला. नाही लय टेन्शन वारले ती घरातली ती बघ कुचक्यासारखं मुद्दाम करायचं. मुद्दाम बायकोला कोण इतकं कुचक्यागत करत नाही, पण माझा नवरा करतो. गाडीची चाकं निकळवली होती, हवा सोडली होती माझ्या गाडीची. ती बिचारा आलं नट बोल्ट घेऊन, पर हवा नाही म्हणून पुन्हा अजून पंप आणाय गेलं ते. मग पुन्हा झालं ते पंपानं हवा मारून करून नीट गाडी नीट झाली. काय करायचं, दिलं त्याला आपलं. आता आपल्या कामावर पडलंय म्हणल्या त्याला 2 रुपये द्याय पाहिजे ते काय. दिलं त्या बाबाला पैसे. मग मुद्दाम हाताने इस्कूळ केला हो. त्या गाडीचं काय पंक्चर झाली नव्हती की काय कुठं निकाळलं नव्हतं मनानं, मुद्दाम हातानं माझी गाडी उचकटून टाकली होती. आता केली व्यवस्थित. आता उद्याच्याला सकाळ तेवढं दळून आणते आणि येतानाच घेऊन येते जरा काहीतरी किराणा. शेंगदाणं लागत्यात, तेल लागतंय, मीठ लागतंय, साखर लागती, चहा पावडर लागती. भले आपण हाय रोज चहा पेत, पर कोण आलं गेलं लागतंय का नाही चहा पावडर. आपल्या संग कशी बी घरातली वागू द्या हो, पण आपण आपली माणुसकी सोडायची नाही. कोण आलं गेलं त्याला खावा प्या बसा चहा पाणी करायचं आणि लावायचं. आणि प्रत्येकाला कोणाला काय काय वाटत असेल ही नवऱ्याला भाकरी घालत नाही, तर सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते. 2 दिवस मी भाकरी केलत्या, शिल्लक अशा शिळ्या पडल्या. पुन्हा 2 रोजानं ती भाकरी मी कुत्र्याला टाकल्या त्यांच्या नावच्या. पुन्हा मग मी 2 रोजानं कशा पाय करू का बरं मी भाकरी करायच्या. ही माझी बायको नाही, ह्या बायकोचा माझा संबंध नाही म्हणल्यावर भाकरी करायच्या काय गरज आहे का माझी. लय आकुडपणात वागायचं व, लय म्हणजे लय असं ईर्षीनं वागल्यासारखं वागायचं. मग कशाला पुन्हा माणूस करतंय भाकरीन काय. आणि आता बी आज बी अजून गायब. आज अजून एक जणाच्यात खायला. मी काय म्हणलं, संध्याकाळचा टाइम ही माणूस असाच बाहेर काढणार. काडबपडीचा माझं काय जायचं या. ते बिचाऱ्या पण लोकांसनी कशाला त्रास ह्यांचा. ह्यांना करून खाय का हात मोडल्या तरी खावा करून. आज अजून एकाच्या घरी पसार झाला असेल कोणाच तरी. हो बापडीचं तिकडं रोज एकाचं घर धुंडल्याशिवाय ह्या बाबाला चैनच पडत नाही. तर रोज एकाची चव बघायला पाहिजे ना, त्याशिवाय मिळते बी. बायकोची तिथं विचार काय गोष्टी सांगायच्या, निंदा करायची, खाऊन यायचं तिथं बी अजून. खाऊपडीच आपल्या काकारचं आपलं आपलं आणायचं बघा. कुटीवर जाऊन बाजार आणायचा, बकळ ठेवायचं, डाळी डोळी आणायच्या, करायचं खायचं, लेकरासनी बी घालायचं. आणि जी खात नाही त्यांना घालायचंच नाही. असंच उपाशी मारा म्हणायचं. आपलं का घेणं देणं आहे, काय घेणं देणं आहे आपल्याला. असंच बसा म्हणायचं, बुका बुका करा तसंच बोंबला, मला काय घेणं देणं नाही. असं तर लय दिवस झाला असं भुकत्यात आता. पर मी असंच करतो मी तसंच करतो, हिला राहूच देत नाही, हिला पिटवूनच देतो, माहेरलाच हाकालतो अशी म्हणणारी लय गेले ती. मला मेन म्हणजे आता नवऱ्याच्या बोलण्याचं हसू यायला लागलंय. हसू यायला लागलंय नवऱ्याच्या बोलण्याचं. रोज रोज एकच शब्द, हिला जातो घरी, हिला माझा इसका दाखवतो का. ती म्हणते ती का नाही तसं भ्या घालायचं काम आहे नुसतं. ह्या बाबाला ना का स्वतःपुरतं स्वतःचं काय करणं होईना आहे, दुसऱ्याला धमक्या द्याय निघालाय. लेकरांनी खाल्लं, झोपली लेकरं. काय आहे ती उड्या मारते ती, बाहेर खेळते ती काय. जाऊ द्या म्हणलं आता बसा जरा बाहेर खेळा, आता उड्या मारा झोपा म्हणलं.
शाळा, त्या अंकिताची शाळा सकाळची लागली या. आपलं फक्त बघा त्या अंकिता सकाळी उठवते मी आणि डबा तेवढा करून देते. तकडं घालवू ती तुझ्या बापानं, नाही घालवू ती. मी टेन्शन घेणार नाही म्हणलं. तुझ्या बापाला गोड बोलून तू घालवायला लाव, नाही तर काऊन घालवायला लाव, तर काय बी कर रडझड बापापाशी कर. माझं जेवढं कर्तव्य आहे तेवढं मी करणार. ह्यांना आता घालवायचीच नव्हती पोरगी. ती इतक्या लांब होतंय, वडाताण होती. सांगत होती म्हणली शाळा सुटल्यावर मी फोन केलता पप्पाला सरच्या फोनवरनं न्यायला या म्हणून. तर महिनाभर तू शाळेलाच जाऊ नको म्हणून सांगितलं तिला. तुझी 2 तासाची शाळा भरायची आणि त्यासाठी मी येऊ का म्हणलं वाटतं. सांगत होती मगाशी तिथे. सकाळी शाळा लागली आता पुरीला सकाळची शाळा लागली या. आणि ज्या गाडीत त्यांनी पैसे भरले आहे ती गाडी जाते 11 वाजता. ती दुसऱ्या शाळेच्या नियमावर जाते. ही ज्या शाळेत आहे त्या शाळेतले 2-3च पुरी आहे त्या. मग त्या शाळेच्या नियमावर ही जी गाडी जात नाही. मग न्यायला आणि सोडायला आणि आणायला लागतंय तिला. तर आता तिला म्हण की महिनाभर शाळेतच जाऊ नको. अहो लेकरांच्या शाळेचं नुकसान करूच तर एवढं डिंबिजारीच करायची नाही, घालायचीच नाही तिघांचीला शाळेला. मराठी शाळेने इकडे हायस्कूलला घालायची, गावात चालत गेली असती, चालत आली असती पोरगी. लई नकोय वाटायला मोठ्या शाळेत घातली मी पोरगी. कुठल्या बी शाळेत जावा शिक्षण तीच असतं. उलट जी आता जिल्हा परिषद हायस्कूल ही आपल्या गावातली साधी सरकारी शाळा असते त्या का नाही, त्याच शाळा चांगली असते. ती बी घातली ती सरकारीच आहे बरं का. तिला काय पैसे भरले नाहीत बघ, गाडीचं जायचं आणि लांबचा तांगाडा नाही का. एवढं बुद्धीला कळाय नको मी. नको तर बुद्धी चालती, चालवायची तर चालवाय वाटत नाही. नको तिथं मस्त चालवाय इथे या. बायकोच्या विरोधात काय 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 कोणाला सांगाय तेवढी बरी बुद्धी चालती. आणि ते एकाच व्हायला म्हणले की आज दुधाला आले बी का म्हणलं भाकरी घालाय पाहिजे त्याने ही पाहिजे त्या म्हणून सांगताय म्हणलं त्यांना. 2 रोज इथं केल्या शिळ्या भाकरी कुत्र्याला टाकल्या म्हणलं. काय संबंध आहे बायकोचा त्यांचा संबंध आहे, माझा भाकरी घालायचा काय संबंध आहे. आणि ती भाऊजं तर बरी घालन. भाऊजं असून तिला वाल्या ताटानं हाणलं ती मकत गेल्यावर तिथं. भाऊजं का बरं घालन, तिचं काय नडलं या. तिने ह्याच्या आधी घातलं नाही ना आता कशी घालते त्यांना. मला इथं खाल्लं का पिल्लं का मला घेऊन येईल तशी त्यांना कशाला जाईल ते. लय भावाला घालत होतं मटण आणू. भाव कसा घाल ना, मटण आणून करून भावाला खाया घालत होतं. भाऊ कसा म्हणा ना तात्या चल मी ना तुझ्या बायकोनं घालू दे, माझ्या बायकोनं घालू दे, मी तुला करून गाया घालतो. भाऊ काळजाचा तुकडा होता का घाली ना भाऊ खायला. लय भाव 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 करून भावाचा सार वडू वडू मला इथं भांडत होता. माझी इच्छा नसताना मला दाब देऊन भाकरी करून खाया घालायला लावत होतं. दाब देऊन कर भाकरी, तुला कशाला ठेवायचे करून मला दमाटण्यात काढून भाकरी करायला लावत होतं एक्स्ट्राच्या. आणि मटण स्वतः करायचं तिकडं. भावानं तुम्हाला बोलवलं का एक दिवस खायला, बोलवलं का एक दिवस खायला तुम्हाला. आता भाऊ वाईट म्हणून सांगायला लागला सगळ्यांपाशी. इतक्या दिवस तर भाऊ काळजाचा तुकडा होता तुमच्या. आता सगळीकडे सांगताय भाऊ वाईट आहे, भाऊ ई म्हणून आणि मुसरेवाणी घरातच खातोय आणि घरातच बसतोय. कुणाकुणापाशी काय काय म्हणताय आम्हाला माहिती आहे. सांगते ती आम्हाला शेजा पाजारी तुम्ही कुठं कुठं जाता का नाही आम्हाला सांगते ती या काय काय म्हणताय तुम्ही. त्यात खरं कमी पर खोटं जास्त भरून सांगता या. नाही असं केल्यानं तुम्हाला काय वाटतं या. असं केल्यानं तुम्हाला वाटतं हे समजा चांगलं होईल. मी असं एकाचं 2 करून सांगेल आणि सगळं तुमच्या मनासारखं होईल. नाही तुमचा ही गोड गैरसमज आहे, तुमच्या मनासारखं होईल बरं का. तुम्हाला मी अजून बी सांगते, तुम्ही रोज आज कुणाच्यात गेलाय काय ठाव नाही, कळच उद्यापर्यंत मला आज कुठे गेलता तुम्ही. जत माणसाच्या नावाच्या ती ही म्हणते ती का नाही असं ही बाजा वाजवल्यानेच वाजवायला चालू केलंय तुम्ही. आम्ही म्हणते ढोलकीवाला वाजवून गावात दमुंडी का देनाव द्या दमुंडी. बायको भाकरी घालणारे डम 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 म्हणा म्हणजे तुमच्या मनासारखं तर होईल.